हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे उपवासाचा स्पॉन्ज डोसा आणि उपवासाच्या चटणीची रेसिपी। तर रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। तर हा उपवासाचा स्पॉन्ज डोसा मी वरीचे तांदूळ आणि साबुदाण्यांपासून इथे तयार केला होता। तर सर्वात आधी एका टोपामध्ये मी 500 ग्राम वरीचे तांदूळ घेतले आणि या वरीच्याच तांदळामध्ये इथे मी 1.5 कप साबुदाणे सुद्धा टाकून घेतलेले आहेत। तर वाटी किंवा कप कोणता पण मेजरमेंट असेल त्याच्याने 1.5 कपच साबुदाणे घ्यायचे आहेत। आता हा टोप छोटा पडत होता म्हणून मी मोठ्या टोपामध्ये हे साबुदाणे आणि वरीचे तांदूळ टाकून घेतले आणि 2-3 पाण्याने ह्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। स्वच्छ धुवून झालं की मग त्याच्यानंतर मी पुन्हा ह्याच्यामध्ये पाणी टाकलं, म्हणजे बोटं बुडतील एवढं पाणी टाकायचं आहे। पाण्याची मात्रा थोडी जास्तच असावी आणि त्यानंतर ह्याला रात्रभर मी असंच भिजत ठेवलं होतं। तर हे जे स्पॉन्ज डोसे बनवायचे असते ना, त्याच्या आदल्या दिवशी रात्री आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा 8-10 तासांनंतर मग मी चेक केलं तर साबुदाणे सुद्धा छान फुलले होते आणि वरीचे तांदूळ पण सॉफ्ट झाले होते। तर आता मी ह्याच्यामधलं पाणी काढून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून हे वरीचे तांदूळ आणि साबुदाणे टाकून ह्याची पेस्ट तयार करून घेतली आणि ही पेस्ट मी एका टोपामध्ये इथे काढून घेतलेली आहे। तर अशाच प्रकारे मी सर्व जे हे वरीचे तांदूळ आणि साबुदाणे होते ना, त्यांना छान वाटून घेतलं आणि त्याचं इथे एक बॅटर तयार करून घेतलं। हे बॅटर 10 ते 15 मिनिटांसाठी मी असंच साईडला ठेवून टाकलेलं आहे। तोपर्यंत मी इथे उपवासाची चटणी तयार करून घेतली। तर चटणीसाठी इथे मी 2 इंच अद्रकचा तुकडा, अर्धी वाटी ओला नारळाचे काप आणि 1 मूठ एवढं शेंगदाणे, ते पण भाजलेले शेंगदाणे घेतले आणि 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। हे सर्व जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले। तुम्ही जर उपवासाला अद्रक नसाल खात तर इथे अद्रक वगळायचं आहे, बाकी सर्व जिन्नस घ्यायचे आहेत। ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा मी इथे टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर या चटणीला वाटून घेतलं आहे। तर एकदम बारीक पेस्ट या चटणीची करून घ्यायची आहे। आता इथे चटणी रेडी झालेली आहे। ही चटणी मी एका टोपामध्ये काढून घेतलेली आहे। ही चटणी खूप घट्ट होती, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये अर्धा पेला पाणी टाकून घेतलं आणि व्यवस्थितपणे ह्याला मिक्स करून घेतलं। आता मी बाजूला तेल तापत ठेवलं होतं, तेलामध्ये 1 चमचा जिरं टाकून घेतलं। जिरं तडतडलं की मग ते ह्या चटणीमध्ये त्याची फोडणी दिलेली आहे। आता जिऱ्याची फोडणी पण इथे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची तर तुम्ही टाकू शकता। आम्ही जिरं खातो म्हणून मी टाकलं। चटणी रेडी झाल्यानंतर आता मी स्पॉन्ज डोसा बनवायला सुरुवात केली। तर पिठामध्ये इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि 1 इनोचा सॅशे टाकून घेतला, जो 10 रुपयाला मिळतो तो टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं इनो ॲक्टिवेट करण्यासाठी आणि एकाच डायरेक्शनला हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। कोणती पण एकाच डायरेक्शनला पीठ मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर फटाफट आपल्याला डोसे बनवायला सुरुवात करायची आहे। आता मी गॅसवरती तवा तापत ठेवला होता। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। तवा चांगला तापवून घ्यायचा आहे। तवा तापला की मग त्याच्यावरती मी 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे। तूप किंवा तेल काही पण टाकायचं आहे, तुमची मर्जी। आणि मग त्यानंतर 1 चमचा मी याच्यावरती बॅटर टाकून घेतलं आणि बॅटर हलकसर थोडंच पसरवायचं आहे, जास्त पसरवायचं नाही आहे आणि हे बॅटर थोडं जाडसरच ठेवायचं आहे। एकदम पसरवलं तर तुमचे स्पॉन्ज डोसे व्यवस्थित बनणार नाही। आता कढईला मी सर्व तूप लावून घेतलेलं आहे, तुम्हाला तेल टाकायचं असेल तुम्ही तेल लावू शकता। आणि त्यानंतर मी हळूच हा जो डोसा आहे तो पलटला आहे अर्ध्या मिनिटानंतर आणि नंतर 1 मिनिट ह्याला व्यवस्थित खरपूस भाजून घेतलं आणि दोन्ही साईडला व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे। आणि अशा प्रकारे माझा हा जो स्पॉन्ज डोसा आहे तो इथे रेडी झालेला आहे। आणि अशाच प्रकारे बाकी सर्व स्पॉन्ज डोसे सुद्धा मी रेडी करून घेतले आणि गरमागरम स्पॉन्ज डोसे मी ते चटणीसोबत सर्व केले आहेत। तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।